माझ्या युवीला तिने पनिशमेंट दिली आहे ना, मग आता तिच्या मैत्रिणीला तिच्या चुकीची शिक्षा मिळणार आणि ती मी देणार. काय चाललंय? आपल्या घरातली पाहुणी आहे ना ती, मग पाहुण्यांवर असा हात उचलतात का? तिला काय बोलतेस? तुझ्या मैत्रिणीने सगळ्या मान मर्यादा ओलांडल्यात. असं काय केलंय काकू तिने? जे तुला पॉसिबल नाही झालं ना ते. माझ्या युवीला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होती ती. जाळ्यात काय काय बोलायला तारणताई? हे बघ, असं काही बी झालेलं नाही. तुला म्हणलं होतं ना तुझा यो धीर मी त्याला कमळी, तू 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 शांत हो. अगं ऐक ऐक माझं, आता जरा शांत हो प्लीज. हा ऐक माझं, आपण बोलूयात ना, नंतर बोलूयात आपण. शांत हो. काय शांत हो? मोठी सून आहेस ना तू, मोठी सून म्हणून सगळ्यांना पनिशमेंट देत असतेस ना, मग आता हिला पण पनिशमेंट मिळाली पाहिजे. युवराज भाऊजी, तुला नसेल जमणार तर मी देते. ए थांब निशी, थांब थांब. काय काय करतेस? अरे ही रस्त्यावरची माणसं आहेत, यांच्या तोंडाला काय लागतेस? तू सोड ना, जाऊ दे ना, जाऊ दे, सोड, जाऊ दे. ए तू तर गप्पच बस. तुझा खरा कमळी तू तू ऐक. तुला सांगितलेलं कळत नाही? हा, माझ्या मुलाशी अशा शब्दात बोलायचं नाही. स्वतःची पायरी ओळखून वाग. अरे मम्मा जाऊ दे ना, सोड. अरे गप गप गप. काय काय नाही झालं एवढं. आणि काय हे फुकट आहेत, आपल्याला माहिती आहे ना. हे एक्झाम्पल आहे ना आपल्या एक घरात. अजून एक मैत्रीण घेऊन आले, यांच्या काय तोंडी लागायचं? सोडा ना, जाऊ दे ना. तुझ्यामुळे ती या घरात. आम्ही तर नाहीच म्हणालेलो. आणि ये तू, आम्ही हेल्प केली ना म्हणून आता या घरात आहेस, नाहीतर ना रस्त्यावर असतीस. जमतंय ते खरं. खोट्या गोष्टींना मी साथ देणार नाही. हे ना जे काय केलं ऐक ना प्लीज, माझं ऐक ना. तू जरा तू शांत हो. माझं ऐकून घे एकदा. तुझा काहीतरी गैरसमज होतोय कमळी. कारण तू ते चल. अगं तुला कळतंय मी माझ्या घरच्यांच्या विरोधात एकही शब्द वेडावाकडा ऐकणार नाही. कारण ते अगं तू बी. हे बघ, आत्ता विषय वाढवू नकोस. आता तू चल माझ्यासोबत, चल. ए अशा अपेक्षा तुमच्याकडे ठेवा. ऐका आता. आता आता कशी बोललीस तू तारिणी? युवराज भाऊजी, आपण हा विषय आता इथे थांबूयात ना. ते जास्त गरजेचं आहे आपल्या सगळ्यांसाठी, हो ना? आणि मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांना समजवाल अगदी व्यवस्थितपणे, हो ना? हा, मग मी तेच सांगतो ना की विषय मिटूया. तर ही बोलतेच आहे, शांत बसणं झालं. आणि तुला सांग, माझ्या वाटायला लागेल, माझ्या वाटे द्यायचं नाही. माझ्या नादाला. मी माफी मागते तिच्या वतीने. अगं तू का माफी मागते? थांब. मी माफी मागते तिच्या वतीनं आणि रिक्वेस्ट करते तुम्हाला सगळ्यांना की हा विषय आपण आत्ता इथेच सोडून देऊयात. ह्या रूमच्या बाहेर हा विषय नको पडायला. अगं ह्यो कमळी, जा, ऐक म्हटलं तर जा. माझं जरा. तू चल आत्ता इथे. हो गॉड, या तारिणीमुळे ह्या घरात एक दिवस तरी शांततेने जाणार आहे का? काय तर म्हणे कॉलेजला. तू का जाशील त्यांच्या कॉलेजला? तुझं झालंय कॉलेज पूर्ण. युवी, हो ना? हा, कॉलेज झालंय. कॉलेज हो. अरे हो ना, आता झालं ना. आता सोडा ना, बसा ना शांत जरा प्लीज. जाऊ दे. ती कशी बोलू? कमळी, ऐक माझं. तारणताई, अगं तू त्याची माफी का मागितलीस? अगं ते तोच आहे ज्यानं कॉलेजमध्ये सगळा गोंधळ घातलेला, ड्रग्सचा बॉम्ब ठेवलेला. तारणताई, मी 100% सांगतोय ते तोच होता. अगं तुळजाची शपथ घेऊन सांगायला मी. अगं कमळी, मला माहिती आहे. तू थांब जरा. माहित आहे? अगं मग तू काहीच कसं केलं नाहीस? अगं हे बघ कमळी, त्याला काहीतरी कारण आहेत म्हणून मी तसं केलं. तारणताई, काय कारण आहेत?
तुझ्या घरचा माणूस आहे म्हणून तू त्याला पाठीशी घालणार आहेस का? तूच म्हणतेस ना मग नात्यापेक्षा कर्तव्य मोठं असतंय. मग काय झालं? अगं तू पोलीस आहेस ना मग. तू माझं ऐकून तर घे. बस इथे शांतपणे ऐक माझं. काय होणार आहे त्याला पकडून सांग बरं. आत्ता माझ्याकडे एक साक्षीदार आणि काही पुरावेत. हा, ज्या पुराव्यांवरनं मी कोर्टात सिद्ध करू शकणार नाही. आणि मग पुराव्यांअभावी तो खांडेकरांचा मुलगा आहे म्हणून किंवा कौशिकी त्यांच्या पावरमुळे तो बेलवर बाहेर येईल, जे मला होऊ द्यायचं नाही. अगं म्हणून काय तू एका गुन्हेगाराला असं मोकाट फिरू देणार आहेस का? अगं नाही, मी त्याला आणि त्याच्या साथीदारांना एकत्र जेलमध्ये टाकणार आहे. साथीदार कोण? हे बघ कमळी, तुला जितकं वाटतंय तितकं हे साधं सरळ सोपं चित्र नाही. खूप मोठं रॅकेट आहे हे. या रॅकेटमध्ये खूप मोठी मोठी नावं इन्व्हॉल्व्ह आहेत. अगं युवराज तर फक्त एक प्यादा आहे. त्याला जर आत्ता पकडलं ना तर त्याच्या वरती असलेली सगळी मंडळी खूप सावध होतील आणि मग त्यांना पकडणं माझ्यासाठी खूप अवघड होऊन जाईल. मग तू काय करणार आहेस? मी वाट बघणार आहे योग्य संधीची, योग्य पुराव्याची, ज्या पुराव्यामुळे मला या सगळ्या माणसांना एकत्र तुरुंगात टाकता येईल. अगं तू किती वेळ घेणार आहेस? तोवर हे गुन्हेगार गुन्हा करतच राहणार आहेत. मी म्हणतो घे तावडीत, दे दणक आणि बोलायला लाव. बडाबडा बोलतील सगळं. असं नाही करता येत. ही जी माणसं आहेत ना ही खूप निर्ढावलेली असतात कमळी. ते कोणाचंच नाव पुढे येऊ देत नाही. उलट जर त्यांच्यापैकी एखादा जरी माणूस पकडला गेला ना तर ते त्या माणसाला मारून टाकतात. तो माणूस जिथे कुठे असेल तिथे, घराबाहेर, जेलमध्ये असला ना तरीही. मग काय करणार आहेस तू? अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण कामी येते. महाराज काय म्हणतात, प्रत्येक वेळेला हातात तलवार घेऊनच मैदानात उतरलं पाहिजे असं काही नाहीये. कधी कधी शत्रूला गाफील ठेवून सुद्धा आपला फायदा होऊ शकतो. तू बघ ना, महाराजांनी प्रत्येक वेळी युद्धाचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांनी कधी कधी शत्रूला गाफील ठेवलं, कधी कधी गनिमी कावा केला आणि कधी कधी तह केला. आणि त्यांनी तह केला म्हणजे त्यांनी माघार घेतली असं नव्हतं बरं का. त्यांनी योग्य संधीची वाट बघितली. त्यांनी शत्रूला हेरलं नाही, त्यांनी शत्रूला गाफील ठेवलं. त्यांची हीच शिकवण आज माझ्या कामी येते. कदाचित तुझ्याही कामी येऊ शकते. बरोबर बोललीस बघ तू. तू आज माझं बी डोळं उघडलंस. महाराजांनी आपल्याला हेच शिकवलंय का आपण जे काय करतोय त्यासाठी शेवटपर्यंत लढायचं. आजवर मी त्यांच्याच आदर्शावर जगत आलोय आणि प्रामाणिकपणे माझी लढाई स्वतः लढत आलोय. खरं बघ की त्यांची शिकवण विसरूनच मी सगळं सोडून परत निघालेलो. खरं तर आता ही वेळ शत्रुसंग मैदानात लढण्याची नव्हती, तर तक करून उभं राहण्याची होती. तुझ्यामुळेच मला हे कळलं. प्रत्येक वेळेला तलवार पुढं करून जिंकता येत नाही, तर ढाल बी पुढं करायची असते. शत्रूवर घाव घालायचा असेल तर योग्य वेळेची वाट बघायला लागते. तारीणताई तू बघ, आता ही कमळी मागं हटणार नाही. मी शिक्षण पूर्ण करण्यासाठी इथं आलो होतो ना, आता ते पूर्ण करणार आणि मगच माघारी माझ्या गावाकडे जाणार. आता कसं बोललीस माझ्या कमळीवाणी. हे बघ, जिंकणं आपल्या हातात नसलं तरी हार आपण कधीच मानायची नाही. तुझ्यासारखी तारिणीताई सगळ्यांच्या सोबत असेल तर महाराजांच्या या लेखी कवाच हरणार नाहीत.